घरचाच निघाला चोर, मित्रांसोबत स्वतःच्याच घरात टाकला डल्ला, 7.39 लाखाचा ऐवज जप्त. सांगली जिल्ह्यातील मिरज तालुक्यातील बिसूर गावात धक्कादायक घरफोडीचा प्रकार उघडकीस आला आहे. विशेष म्हणजे हे चोरी बाहेरच्या चोरट्याने नव्हे तर घरातीलच एका तरुणाने आपल्या मित्रांच्या मदतीने केल्याचे तपासात समोर आले आहे. या प्रकरणी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने दीपेश बाळासाहेब पाटील आणि महेश कुमार खंडेराव पाटील या दोघांना अटक केली आहे. पोलिसांनी त्यांच्या ताब्यातून तब्बल 7,39,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून त्यामध्ये 34 ग्रॅम सोन्याचे दागिने, आयफोन आणि इतर साहित्याचा समावेश आहे. 11 जुलै रोजी दीपश्री बाळासाहेब पाटील या कामानिमित्त घराबाहेर गेल्या असताना ही चोरी झाली होती. चोरट्यांनी घराचा दरवाजा उघडून बेडरूममधील कपाटातून सोन्याचे दागिने लंपास केले होते. या प्रकरणी सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक तुषार दोशी आणि अपर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला समांतर तपासाचे आदेश दिले. पोलीस निरीक्षक संजीव झाडे यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबीच्या पथकाने तपास सुरू केला. तपासादरम्यान पोलिसांना माहिती मिळाली की संशयित चोरीचे सोने विकण्यासाठी सांगलीतील कॉलेज कॉर्नर परिसरात येणार आहेत. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून दोघांनाही ताब्यात घेतले. पंचांसमक्ष अंगझडती घेतली असता दीपेश पाटीलच्या खिशातून सोन्याची चेन, 2 अंगठ्या सापडल्या. पोलिसांनी कसून चौकशी केल्यानंतर त्याने धक्कादायक कबुली दिली. दीपेशने स्वतःच सांगितले की घरातील सर्वजण बाहेर गेल्याची संधी साधून त्याने स्वतःच्या घराचा दरवाजा उघडला आणि मित्र महेश कुमारच्या मदतीने कपाटातील सोन्याचे दागिने चोरले. पोलिसांच्या माहितीनुसार अटक करण्यात आलेले दोन्ही आरोपी सराईत गुन्हेगार असून त्यांच्यावर यापूर्वीही गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.